कामगार विभागाकडून एक खूप चांगली जाहिरात आलेली आहे, एकच परीक्षा द्यायची. आता याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे, पण थांबा, फॉर्म भरण्याआधी ही कागदपत्र तयार ठेवा, तरच तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. आणि चुकीची माहिती टाकली, चुकीची कागदपत्र अपलोड केली तर शेवटी पास होऊन देखील तुमची निवड होणार नाही, डायरेक्टली तुम्हाला रिजेक्ट देखील केलं जाऊ शकतं. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुमचा कोणी मित्र असेल, त्यालाही फॉर्म भरायचा असेल तर त्याला या व्हिडिओची लिंक तुम्ही लगेच जी आहे तर ती शेअर केली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर बघा, निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक, तर या तिन्ही पदांसाठी जाहिरात आलेली आहे. ओके, आता फॉर्म भरण्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये फक्त लिंक एवढं टाईप करून पाठवा. ही जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला डायरेक्टली जी आहे तर ते कमेंटमध्ये पिन करून देतो. तिथून तुम्हाला ही लिंक जी आहे तर ती मिळून जाणार आहे मित्रांनो. सोबतच बरेच विद्यार्थी विचारत होते की सर, आमचं जे 80 गुणांचं आहे, 40 प्रश्न ज्याच्यावर येणार आहेत ते कायद्यांचं, आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या. लक्षात घ्या मित्रांनो, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी तुम्हाला तिथं काम करायचंय निरीक्षक म्हणून, तर त्याच्यासाठी आपण लॉन्च केलेले कर्मवीर कायदे बॅच. याच्यामध्ये तुमच्या सर्व 80 गुण आणि जे 40 प्रश्न कायद्यांवर येणार आहेत ना, कारण की कामगार कायदे खूप सारे आहेत मित्रांनो, आपण 1 बाय 1 करून घेणारच आहोत. पण लक्षात घ्या, याची एक लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो आपण सुरू करत आहोत. मागे पण असिस्टंट कमिशनर, बीएमसी चे निरीक्षक, सर्वात जबरदस्त आणि सर्वात निकाल देणारी बॅच आपण लॉन्च केली होती मित्रांनो. म्हणून टीसीएस पॅटर्न नुसार ही लेटेस्ट बॅच असणार आहे. कामगार, माथाडी सुरक्षा कायदे, सर्व काही कायदे कायदे मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत शिकवले जातील. त्याच्या नोट्स तुम्हाला मिळतील आणि शेवटी तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात आणि आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करा. ही बॅच तुम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत जे आहे तर ते याचे लाईव्ह लेक्चर जे आहे तर ते सुरू होऊन जातील. ओके, चला. तर मित्रांनो बघा, आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जातात, आता मी डायरेक्ट फॉर्मच भरून पाहिला, तर फॉर्म भरताना पहिली जी गोष्ट लागते ती लागते फोटो मित्रांनो. या फोटोमध्ये दोन प्रकार पडतात. एक असतं कॅप्चर फोटोग्राफ, ज्याला म्हणतो लाईव्ह फोटोग्राफ, आणि दुसरा ऑलरेडी जो तुम्ही स्टुडिओला जाऊन ते चेहरा गोराविरा करून आणलेला असतो, तर तो म्हणायचा अपलोड फोटोग्राफ, आणि हा असतो लाईव्ह फोटोग्राफ. मग याच्यासाठी काय लागेल माहितीये का तुम्हाला? तुमच्या लॅपटॉप ला जर कॅमेरा असेल तर कॅमेरा, पीसी असेल तर त्याला वेबकॅम लागेल, किंवा तुम्ही मोबाईल मधून पण करू शकतात. मग फॉर्म लॅपटॉप मध्ये किंवा पीसी मध्ये भरायचा, लॉग आउट मारायचा आणि मोबाईल मध्ये लॉग इन करून पुन्हा जे आहे तर ते एवढं काम करावं लागतं. याला त्यांनी काही सिस्टीम दिली नाही, आयबीपीएस वाले थोडी चांगली सिस्टीम वापरतात इथं. मग हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता फोटो हा जो अपलोड करणार आहोत आपण, जो आपला गोरा गोमटा फोटो असेल स्टुडिओ मधला, तर त्याच्याविषयी लक्षात घ्या. त्याची साईज ही 80 KB पाहिजे. 80 KB ते 200 KBच्या दरम्यान जे आहे तर ती साईज पाहिजे. फॉर्मॅट दोनच फॉर्मॅट चालणार आहेत, एक आहे जेपीजी आणि दुसरा फॉर्मॅट आहे जेपीईजी. कोणते फॉर्मॅट चालणार नाही? पीएनजी चालणार नाही. बऱ्याच लोकांकडे पीडीएफ असतं, कारण की ते कॅम स्कॅनर वगैरे मधून करतात, तर हे चालणार नाही. तर जेपीजी फॉर्मॅट चालणार आहे. आधीच तयार ठेवा, फॉर्म भरताना अडचण येणार नाही. ओके, 80 ते 200 KB मध्ये जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहिजे. पुढची गोष्ट, तुमची सही पाहिजे मित्रांनो. साईन जी आहे तर ती लागणार आहे, साईन अपलोड करायची. त्याच्यानंतर जे 10वीचं मार्कशीट आहे, पहिल्यांदा 10वीचं इथं सर्टिफिकेट सांगितलेले, 10वीचं इथं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट दोघांपैकी काही चालेल. बघा इथं 10th मार्कशीट और 10th क्लास सर्टिफिकेट दोघांपैकी एक काही असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. त्यांनी काही बंधनकारक ठेवलेलंच नाही आहे तिथं. बघा, हे झालं. त्याच्यानंतर 12वीचं पाहिजे आहे. आता काहींचा डिप्लोमा झाला असेल, डिप्लोमा टाकू शकतात. आता इथं ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा सर्टिफिकेट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तर हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला तिथं अपलोड करायचे. आता जे काही प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करताय त्याची साईज पण लक्षात घ्या. त्याला चांगली साईज दिलेली आहे, 100 KB ते 2 MB पर्यंत. आणि याच्यामध्ये 3 फॉर्मॅट अलाउड केले, ते एक जेपीजी, जेपीईजी आणि पीडीएफ. कोणता फॉर्मॅट अलाउड नाही केलेला आहे? जो पीएनजी फॉर्मॅट आहे तर तो इथं अलाउड नाही केलेला मित्रांनो. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. आता बघा, एमएससीआयटी प्रमाणपत्र जे आहे तर ते इथं बंधनकारक करून दिलेले. बघा, एमएससीआयटी आणि इक्विव्हॅलंट प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. रेड स्टार तुम्हाला दिसतोय. आता हे काय आहे काय नाही याच्याविषयी माहिती देणारा सेपरेट व्हिडिओ लवकरच येईल. बापू सर लवकरच तुम्हाला एमएससीआयटी प्रमाणपत्राबद्दल जे आहे तर ते मार्गदर्शन करतीलच. डोमेसाईल प्रमाणपत्र पाहिजे. डोमेसाईल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूलचं एलसी लागणार आहे. या तिघांपैकी काही असेल, बघा रेड स्टार आहे ते आपल्याला अपलोड करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक नवीन स्कीम त्यांनी लॉन्च केलेली, ती म्हणजे मराठी भाषा प्रमाणपत्र. तर हे काय आहे याच्याविषयी पण मी एक सेपरेट व्हिडिओ मध्ये माहिती देतोच तुम्हाला. ओके,
जे आहे तर ते क्लिक हिअर डाउनलोड रेफरन्स डॉक्युमेंट इथं दिलेले, म्हणजे डॉक्युमेंट डाउनलोड होतं, त्याच्यामध्ये माहिती भरायची आणि माहिती बाहेरून आणायची, असे लय झंझट त्यांनी केलेले. तर हे पण शक्यतो हे काढतील बरं का. हा रेड स्टार आहे आता, हा रेड स्टार त्यांना काढावा लागेल, कारण की ज्यांच्या 10वीवर विषय असतो ना मराठी त्यांना लागत नाही. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सांगितलेलं आहे त्याला रेड आहे बघा. कास्ट व्हॅलिडिटीला रेड नाही म्हणजे ते काय आहे, ऑप्शनल आहे, पर्याय आहे, ते लागत नाही. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लागेल ओबीसी वाल्यांसाठी बघा, रेड स्टार आहे इथं. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट याचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे. आता तुम्ही इथपर्यंत जाणार नसाल तर मी त्याच्या आधीच काय करतो, टेलिग्रामला या दोन्ही पीडीएफ मराठी भाषा प्रमाणपत्राची स्मॉल फॅमिली सर्टिफिकेटच्या दोन्हींच्या पीडीएफ मी टेलिग्रामला शेअर करून देतो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या. बघा मी आता तिथं पॅन कार्ड सिलेक्ट केलं होतं म्हणून मला पॅन कार्ड आलं, नाही तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स येऊ शकतो, तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी ज्या तुम्ही जे सिलेक्ट करणार त्याच्यावर असतं ते, आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट. तर एवढे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि सोबत आपली सरळ सेवेची संपूर्ण बॅच पण चालू आहे, लाईव्ह स्वरूपाची बॅच चालू आहे, तिला पण तुम्ही एनरोल करू शकतात, कारण की बऱ्याच सरळ सेवा आता राहणारच आहे. आणि कायद्याची जी बॅच आहे तर ती पुढील वीक पासून शक्यतो 21 मे पासून आपण सुरू करूया त्याचे सर्व लाईव्ह लेक्चर्स. पण त्याचे आता ही जी ऍप मध्ये तुम्हाला लवकरच ही बॅच जी आहे तर ती उपलब्ध झालेली दिसेल. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत एकदम डिटेल मध्ये कायदे जे आहेत तर ते शिकवले जातील, सर्व काही गोष्टी असणार आहे. आणि चांगला फायदा आहे कारण की निरीक्षक, लेखापाल, लघुटेक साठी एकच परीक्षा जी आहे तर ती तिथं घेणार आहेत. बाकी काही अपडेट असेल, तुमचे काही डाऊट असतील, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.